यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतील मोठा पडदा असो किंवा मग छोटा, नैराश्य हा सगळ्यात मोठा शाप या क्षेत्राला असल्याचं कायमच बघायला मिळालंय आणि यातूनच अभिनेता आणि अभिनेत्रींनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। तर प्रत्युषा बॅनर्जीनं सुद्धा आत्महत्या केली। नैराश्य हे एकच कारण या सगळ्यांना कारणीभूत होतं। आशुतोष भाकरे या अभिनेत्यानं सुद्धा आत्महत्या केली। अभिनेत्री टुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर आज पुन्हा एकदा त्याची चर्चा होतीये। समीर शर्मा या अभिनेत्यानं सुद्धा आत्महत्येचा मार्ग पत्करला। वैशाली ठक्कर ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तिने देखील असंच आपलं जीवन संपवलं। कुशल पंजाबी हा अभिनेता सुद्धा त्यापैकी एक। प्रेक्षा मेहता हिने देखील असंच आपलं जीवन संपवलंय। तर संदीप नाहर हे देखील एक नाव सांगता येईल। सेजल शर्मानं सुद्धा आपलं जीवन संपवलं आणि या क्षेत्रातील या कलाकारांना किंवा अभिनेत्यांना हा नैराश्याचा एक प्रकारे शापच म्हणावा लागेल। यानंतर आता पुढच्या बातम्या पाहूयात। नाताळची सुट्टी आणि त्यानिमित्तानं पंढरपुरात भाविकांची गर्दी आज पाहायला मिळते। राज्यातील अनेक शाळांना नाताळ निमित्तानं सुट्ट्या सुरू झाल्या आहेत। अशातच पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होऊ लागली आणि या काळात मंदिर समितीनं ऑनलाईन दर्शन बंद ठेवलंय। नाताळची सुट्टी आणि त्याला लागून येणारं नवीन वर्ष, त्यामुळे मागील काही वर्षापासून अनेक जण देवाच्या दारी जाणं पसंत करतायत। पंढरपुरात याच नाताळ काळामध्ये भाविकांची गर्दी मागच्या 2-3 दिवसांपासून वाढतेय आणि त्यामुळे पंढरपुरात दर्शनासाठी गर्दी वाढतेय। त्यामुळे पंढरपुरातील प्रसाद, धार्मिक साहित्य आणि विक्रीची दुकानं सजली आहेत। नाताळ निमित्तानं दर्शनासाठी वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं कालपासून 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन दर्शन सुविधा बंद केली आहे। त्यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना तात्काळ उभं न राहता सुलभ जलद दर्शन घेता येणार आहे। वीरेंद्र उत्पात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत पंढरपुरातून जोडले गेलेत। वीरेंद्र, आजची सुट्टी आणि त्याच सोबत ज्या काही ख्रिसमस निमित्तानं शाळांना सुट्ट्या आहेत, किती गर्दी आहे आज पंढरपुरात? श्वेता, ख्रिसमस नाताळची सुट्टी आहे आणि थंडी असली तरी पंढरपूरमध्ये भाविक लाखोच्या संख्येने दाखल झालेले आहेत। आपण आता विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या नामदेव पायरी इथं आहेत। सर्व भाविकांना स्पर्श दर्शन शक्य नसल्यामुळे ज्यांना लांबून दर्शन घ्यायचे ते नामदेव पायरी इथं दर्शन घेऊन समाधान मानत आहेत। आपण पाहू शकता की ही जी रांग आहे ही मुखदर्शनाची आहे आणि मुखदर्शन भाविक घेत आहेत। स्पर्श दर्शनाची रांग खूप लांब पर्यंत गेलेली आहे। जवळजवळ 5 ते 6 तास भाविकांना स्पर्श दर्शनासाठी लागत आहेत। एकंदरीत पंढरपूर मधील सर्व मठ, धर्मशाळा, लॉजेस हे फुल झालेले आहेत आणि अशीच गर्दी येत्या 7 ते 8 दिवसात राहण्याची शक्यता आहे। कारण सुट्टी आहे आणि जे नववर्ष येणार आहे त्याची सुरुवात पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाने करण्याची इच्छा बऱ्याच भाविकांची असते। त्यामुळे भाविकांनी पंढरपूरमध्ये गर्दी केली आहे। श्वेता, बरं वीरेंद्र, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानिमित्तानं सुद्धा मोठी उपाययोजना केली असणारच आहे किंवा मंदिरामध्ये मास्क घालून जाणं किंवा इतर नियम पाळणं। धन्यवाद वीरेंद्र, तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। लाखोंच्या संख्येनं आज भाविक पंढरपुरामध्ये आलेले आहेत।